गर्भवती माता मृत्यू प्रकरणामुळे वादात अडकलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत नुकताच चौकशी अहवाल समोर आलाय। त्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाल्याचं सांगत रुग्णालयावर मृत्यू प्रकरणी दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणात आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येते। अधिक माहिती जाणून घेऊयात थेट पुण्याहून आपल्या प्रतिनिधी प्रियांका परदेशी यांच्याकडून। नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राइम टाइम महाराष्ट्रामध्ये। आपण बघतोय मागील 4 ते 5 दिवसांपासून पुण्यातील नामांकित रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चांगलं चर्चेत आलेलं आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे पुण्यातील तनिषा बिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यामुळे या तनिषा बिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आणि जर आपण पाहिलं तर या रुग्णालयातील गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर जे आहे ते आरोप केले जातात। या बिसे कुटुंबियांकडून घैसास डॉक्टरांवरती गंभीर आरोप जे आहेत ते केले जातात। 10 लाखांची मागणी जी आहे ती या बिसे कुटुंबाकडे केली होती आणि यामुळे कुठेतरी या बेजबाबदारपणामुळे, रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे किंवा डॉक्टरांमुळेच या तनिषा बिसे यांचा मृत्यू झाला असा आरोप जो आहे तो करण्यात आला होता। आणि यानंतर जेव्हा हे प्रकरण झालं, तनिषा बिसे यांचा मृत्यू झाला, यावेळेस पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आवारामध्ये सर्व संघटना असतील, पक्ष असतील, यांच्याकडून जोरदार आंदोलन जे आहेत ती करण्यात आली। त्याचबरोबर या रुग्णालयावरती ह्या सर्व गोष्टींचा ताण येतोय, त्यामुळेच आज डॉक्टर घैसास यांनी आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्द केलेला आहे। कुठेतरी हा ताण येतो, त्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे असं सांगितलं जाते। आणि या संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती आज रुग्णालयाच्या वतीने 5 वाजता देण्यात येणार आहे। प्रियांका परदेशी, प्राइम टाइम महाराष्ट्र, पुणे।